पहिला तुमचा इतिहास क्लिअर करून घेऊ. तुम्ही मागच्या अनुभवामध्ये जे तुमच्या मनाला साठलेलं आहे आतमध्ये ते साफ न करता तुम्ही जर नवीन त्याच्यामध्ये काही शिजवायला गेले तर ते खराब होतं. मागचं तंत्रज्ञान तुमच्या डोक्यात केमिकलद्वारे तुम्ही डाळिंब पिकवले, परंतु तुम्हाला तेव्हा रहस्यच नाही कळलं का मेले, चांगले बी आले मेले बी का. ज्यावेळेस तुम्ही पहिले 2-3 वर्ष डाळिंब केले आणि भरमसाठ उत्पन्न आलं केमिकलवर, तेव्हा तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे का तुम्ही डोंगराच्या कडेला आहे. डोंगराच्या नुसते कडेला नाहीये तर समोरचं डोंगर बोर्ड काय तिकडचा आहे का. हो. आणि हा डोंगर पूर्णपणे काय आहे, झाकलेला आहे. म्हणजे या डोंगरावर जेवढे झाडं आहे त्या सगळ्या झाडांचा पाला जमिनीवर पडतो आणि तो पाला जमिनीवर पडल्यानंतर तो कुजतो आणि तो कुजल्यामुळे ती जमीन सगळी काय झालेली आहे, सुपीक. ती सेंद्रिय कर्ब तुमचा कमीत कमी 2च्या आसपास होता जेव्हा तुम्ही पहिल्यांदा डाळिंब लावलं. डाळिंबाचं हे झाडाचं रोपटं एवढंच राहतं, पण डाळिंबाचं रोपटं किती लांब पसरतं. मग त्यांनी त्या जमिनीमधला 2-3 वर्षामध्ये सगळा कस काय केला, ओढून घेतला. आणि कस वाढण्यासाठी तुम्ही जे रासायनिक खतं ओतली त्या खतांनी तो कस वाढायला आणखी काय दिली, मदत केली. रासायनिक खतं हे त्या जमिनीतली ताकद काय करता, बाहेर काढता. हे रासायनिक खतांचं काम आहे. रासायनिक खतं तुमच्या जमिनीमध्ये जो सेंद्रिय कर्ब आहे तो तुम्हाला हजारो वर्षांपासून पुरत आला तो 2-4 वर्षांमध्ये संपून टाकतो. तुमच्या जमिनीतला बँक बॅलन्स संपला आणि मग एटीएम कार्ड काय काम करीना केमिकलचं. तुम्ही ते कार्ड कशात वापरून पाहिलं, टरबूजमध्ये. त्याच्यामध्ये जो शिल्लक होता बॅलन्स तो बी गेला निघून. मग त्याच्या पुढचं पीक तुम्ही डाळिंब लावलं, त्याच्यात तुमचं कार्ड नाही चाललं ते मागचं. आणि मग तुम्ही दुसऱ्या वर्ष 2023ला ज्यावेळेस तुम्ही सॉइल चार्जर वापरलं, कृषी वापरलं, तेव्हा तुम्हाला कलिंगड चांगलं आलं. कारण तुम्ही परत बँकेत थोडे पैसे टाकले, पण तुम्ही परत तुमचे पहिले पाडे चालू केले आणि म्हणून तो बँक बॅलन्स संपला आणि परत तुमचं पुढं सुपडा साफ झाला. तुमचे डाळिंब मर रोगाने नाही गेले, तुमचे एक पपई व्हायरसनी नाही गेली, तर तुमची जी पपई आहे जमिनीतला सेंद्रिय कर्ब संपल्यामुळे गेली. हे तुम्हाला कधी कळलं, 1000 व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही बरोबर परत ट्रॅकवर आले. जो तुम्ही संपवला तो तुम्ही भरपाई करायला सुरुवात केली.